नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे आपल्या नवउद्योग या भरारी चॅनलमध्ये पुन्हा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कालच जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले आणि पूर्ण जिल्ह्याचंच नाही तर एक महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या मंगेश पाटील साबळे यांच्या विजयाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मित्रांनो, मंगेश पाटील साबळे एक सर्वसामान्य कुटुंबातील जरी असले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं असं एक त्यांचं नाव म्हणजे मंगेश साबळे. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या मूळ गावचे ते सध्याला पायगण गेवराई इथले सरपंच होते. त्यांनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतले. शेतकरी आंदोलन असेल, मराठा आरक्षणामध्ये सुद्धा त्यांनी एक मोठ्या प्रकारे एक आंदोलन केलं होतं आणि थोड्या प्रमाणात कोणी त्या आंदोलनाला यश आलेलं. मित्रांनो, मंगेश साबळे सारखा हा एक नवतरुण नेता निवडून येणे एक अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण त्या व्यक्तीनं शेतकऱ्यासाठी कितीतरी मोठं आंदोलन केलं. अगदी 7-8 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांनी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं. मग मला एक विचार करायचा, ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त जर पुढारलेल्यापेक्षा एक ग्रामीण वर्ग जास्त असतो आणि 80% वर्ग हा शेतकरी असतो. आणि मग मंगेश पाटलानं जर शेतकऱ्यासाठी जर आंदोलन जर केलं असेल तर मग शेतकऱ्यांनी एक ठामपणे मंगेश साबळे यांच्यासमोर यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होतं. त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता. पण मित्रांनो, आपणच म्हणतो की एक बाबा जे पुढारले लोक हे पुढारीच होत जातात, श्रीमंतच होत जातात, राजकारणी राजकारणच होत जातात. आजोबा राजकारणी असतो, नंतर त्यांचा मुलगा पुढं राजकारणीचा असतो, बाप आमदार असतो, पुढं अजून त्यांचा नातू असतो, पुणे अजून येणारे पिढी राजकारणात येतो. मग आपण तर सर्वसामान्य लोक असूनच निवडून देतो त्यांना. 80% लोक जर एक सर्वसामान्य आहे, मग 80% लोकांच्या हातातच आहे ना कोणाला निवडून द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं. आज मंगेश साबळेंचा पराभव झाला. असे कित्येक लोकांना एक आशा होती की एक नवतरुणने की जो शेतकऱ्यासाठी लढणारा एक कार्यकर्ता आहे, रस्त्यावरील कार्यकर्ता आहे, पण अशा व्यक्तीचा पराभव होणं म्हणजे एक आपल्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्याला आपणच कारणीभूत आहे. जे रस्त्यावरचे कार्यकर्ते असतात, बच्चू कडू एक आमदार, रस्त्यावरचे कार्यकर्ते शेतकऱ्यांनीच त्यांना एक मोठं केलं. शेतकऱ्यासाठी जर त्यांनी एवढं मोठं आंदोलन जर केलं, त्यांचासुद्धा पराभव व्हायला नको होता. राजू शेट्टी, रस्त्यावरचे कार्यकर्ते शेतकऱ्यासाठी लढतात. मग 80% शेतकरी आहे, तर त्यांचा पराभव होतो कसा? तसं मंगेश साबळेचा सुद्धा आज पराभव व्हायला नको होता. पण एक बलाढ्य शक्ती जे 4-4, 5-5 वेळेस जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिले, असे मोठे दिग्गज त्यांच्या पाठीमागे लागले. खरं तर म्हणाला तर मंगेश साबळेंचा हा पराभव नाही आहे, हा मंगेश साबळेंची जिद्द आहे. एक अशा बलाढ्य शक्तीला, बलाढ्य पक्षापुढे त्यांनी एक टक्कर दिले, यातच त्यांची जीत आहे. पूर्ण जिल्ह्यातील मोठमोठे नेतेसुद्धा मंगेश साबळेला पाडण्यासाठी, ते बी जिल्हा परिषदच्या इलेक्शनसाठी ते उतरले. केंद्रात त्यांचं मोठं नाव आहे. म्हणून मला तरी वाटतं आणि सर्वसामान्याला सुद्धा तरी वाटतं की मंगेश साबळे यांचा हा पराभव नाही आहे. मंगेश साबळे हे पराभूत होऊन सुद्धा जिंकल्यासारखे लोकांच्या वाटतात. कारण यशाची पहिली पायरी ही अपयश असतं आणि एकदा जरी अपयश असेल तर बार बार अपयश येईल असं सांगता येत नाही मित्रांनो. त्यामुळं मंगेश साबळेंना मी एकच सांगू शकतो, सर्वसामान्य जनतेला एक मी आवाहन करतो, मंगेश साबळेसारख्या एक सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आज त्यांना कोण ओळखत नाही. सर्व जिल्हा काय पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे की मंगेश साबळे निवडून येतील आणि एक मोठ्या फरकाने ते निवडून येतील. कारण ते ग्रामीण भागातले आणि ग्रामीण भागातला शेतकरी हा निश्चितच मंगेश साबळेंना निवडून देईल आणि जिल्हा परिषदमध्ये पाठवेल असं सर्वांचं होतं. कारण पण समोरच्यांना वाटायला झालं, सर्व बलाढ्य शक्ती त्यांना माहिती होतं मंगेश साबळे जर एक वेळेला जिल्हा परिषदमध्ये जर एकदा जर निवडून जर आले, तेच आपल्या मानगटीवर बसल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे विधानसभेला तेच आपल्याला जड जाऊ शकतात. म्हणून आज त्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना एक असं वाटत होतं की मंगेश साबळे निवडून येईल. पण मग आता एक विचार करायसारखी गोष्ट आहे, एक 5 महिन्यापूर्वीच त्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं, त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत आंदोलन केलं. कोणासाठी केलं? मग सर्वसामान्यासाठीच केलं ना. मग सर्वसामान्य जनतेला एक माझा एक साधा एक प्रश्न आहे आणि
कोणाचा प्रश्न पडेल की तो माणूस जर सर्वसामान्य व्यक्तीसाठी एवढं लढतो, मग सर्वसामान्य व्यक्तींना त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे होतं. शेतकऱ्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना एक विजयाची संधी द्यायला पाहिजे होती. पण पुन्हा आम्ही मंगस आपल्याला एक विनंती करतो, तुम्ही धीर सोडू नका, एक आत्मविश्वास खचू देऊ नका. तुमच्यासारख्या नवतरुण आणि उमेदी लोकांनाच जर खचून जायला नाही पाहिजे आणि भविष्यात निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल यात तीळ मात्र हे नाही. कारण तुमच्या अंगी ते चिकाटी, जिद्द, उमेद आणि काम करण्याची क्षमता आहे. तशी क्षमता मला तर वाटतं कोणात नाही आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी जे आंदोलन केलं होतं तुम्ही पंचायत समिती फुलंब्रीमध्ये, आता एक तरी कर्मचारी कोण नाही ₹1 सुद्धा लाच मागत नाही. अहो, तुमच्या नावानं एवढं हे झालं, तुमच्या तिकडं भागातला एखादा व्यक्ती जर कोणी पंचायत समितीत जर गेला, की ₹1 घेण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिंमत नाही आहे. एवढं वचक बसलेलं आहे. नाही तर मित्रांनो, तुम्हाला तर पाच असेल, ज्या कर्मचाऱ्यांना ₹1-1 लाख पगार आहे, ते सुद्धा विहिरीचं अनुदान असो, घरकुलाचं अनुदान असो, अहो कशाचे हजार-हजार, ₹500-500 घेतात. शासन त्यांना पैसे देताना, पण त्यांच्यावर वचक बसण्याचं काम केवळ मंगेश साबळे आणि मंगेश साबळे यांच्यामुळंच झालेलं आहे. नाही यांच्यासाठी, या गरीब शेतकऱ्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढं आलं नाही, काही नाही. मित्रांनो, जे आज निवडून गेले ते लाल दिव्याच्या गाडीत फिरतात, विमानानं फिरतात, पण सर्वसामान्यासाठी मंगेश साबळेसारखा नेता असणं जरुरी आहे. आणि मंगेश साबळेंसाठी मी पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी खचून जाऊ नये आणि हिंमत सोडू नये त्यांनी, आणि अजून मोठ्या उभारीनं काम करावं हीच मी त्यांना विनंती करतो. आणि सर्व विनंती करतो की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन माहितीविषयी या ठिकाणी व्हिडिओत टाकत असतो मी. त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि हा व्हिडिओ जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू द्या. धन्यवाद.